लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. एकदरा जैनावाडी येथील सार्वजनिक क्षेत्ररस्ता तातडीनं खुला करा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी. अहिल्यानगर येथील अकोले तालुक्यातील एकदरा जैनावाडी सन 2004-5 मध्ये रोजगार हमी योजनेतून विकसित करण्यात आलेला आणि पिढ्यानपिढ्या सार्वजनिक वापरात असलेला शेत आणि वहिवाटीचा रस्ता एका शेतकऱ्याने बेकायदेशीरपणे अडवल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार संबंधित रस्त्याचा वापर अनेक वर्षांपासून शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच शासकीय यंत्रणा करत आहेत. मात्र सन 2024 मध्ये रस्त्याच्या खडीकरण आणि मोरी दुरुस्तीच्या कामादरम्यान दीपक सखाराम भांगरे, देवराम सखाराम भांगरे यांनी रस्त्यावर अडथळे निर्माण करून तो बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीची कामे, शेतमालाची वाहतूक, दैनंदिन ये-जा तसेच आपत्कालीन सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 तसेच संबंधित शासन निर्देशानुसार सार्वजनिक वापरातील रस्ता कोणालाही एकतर्फी करता येत नसल्याने ग्रामस्थांनी नमूद केलेलं आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवून रस्ता कायमस्वरूपी खुला करण्याची मागणी केली आहे. याशिवाय रस्ता अडवणाऱ्या संबंधित व्यक्तींवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाई करण्याची, ग्रामस्थांच्या वाहतुकीसाठी रस्ता तातडीनं सुरू करण्याची अथवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची, तसेच महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायतीमार्फत पंचनामा करून रस्ता खुला करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर प्रकरण हे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित असल्याने तातडीने प्रशासनाने दखल घेऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा एकदरा जैनावाडी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आई विशाल पागर फोटो काढायचे तुला काहीतरी नेऊन बसवायचे. काढ फोटो ते ह्या काढ. थांब नको नको ऐक नको ना नको थांब ना मग गाल परत. ते म्हणतात थांब ना ते म्हणतात नको ते आपकाळजी मग बाहेरच आहेत मग माठ होत आहे त्या उघडे होत. शासनाने आम्हाला रस्ते द्यावा, पर्याय रस्ता द्यावा आणि तहसीलने बी आमचा जर नाही विचार केला तर त्यांनी सुद्धा आमचा विचार करावा आणि रस्ता द्यावा. आणि नाही त्यांनी रस्ता गेला तर आमच्याच 2 ठिकाणातून आमच्या शेतातून रस्ता गेलेला आहे तर तो रस्ता आमच्याकडून खोदण्यात जाईल. तुम्ही जर नाही आमचा विचार केला, गुरुवार शुक्रवारापर्यंत विचार नाही केला तर 100% दोही रस्ता आमच्याकडून टेन्शनमुळे खोदण्यात जाणार आहे. ती खोदल्याशिवाय आम्ही राहायचो नाही, खोदून टाकू. माझ्या स्वतःच्या वडिलांना आजारी झाले तर त्यांना अक्षरच्या झोळी करून त्या रस्त्यापर्यंत नेले आणि त्याच्यात माझे 2 कुटुंब आहेत, 2 मुलं आहेत. अक्षरच्या एखादा आजारी झाला, काय झालं ना, आईला आमच्या हप्त्याला डॉक्टर लागतोय, हप्त्याला तिला दवाखान्यात न्यायला लागतोय. तर मग आमची काय परिस्थिती आहे? मग तुम्ही हा विचार केलाच पाहिजे. नाही तुम्ही हा विचार जर केला तर तहसीलमध्ये आम्ही पार येऊन उपासनाला बसू आणि नाहीच आमचा विचार केला तर आम्ही तिथंच फाशी घेऊन संपून घेऊ. आम्हाला घर नको ना, दार नको ना, काहीच नको. हो माझे हे 2 घरकुल आहेत. माझ्या घरकुलांचं सामान आणण्यासाठी जर यांनी रस्ताच बंद करून टाकला, विटा आणि ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर भरून आणला होता, तो ट्रॅक्टर रस्त्यात वतला. माझ्या लेकरांनी
2 मंजूर कर पाहिले. ते मंजुरांचे पैसे मी 8 ते 10 दिवसांनी दिले, 8 ते 10 दिवसांनी. आणि एवढं डोक्यावर खाली माझ्या लेकरांनी वाहून आणलं. आणि जर समजा मला न्यायच भेटत नसेल, मला रस्ताच नाही, मला आजच जर कुलूप लागलाय तर काय करणार? एक दरा ते वाघदारा, माझ्या शेतातून रस्ता गेलाय. एक दरा ते जायनावाडी, तो पण माझ्या शेतातून रस्ता गेलाय. मग तुम्ही जर समजा माझे घरकुल बंद पडल्यासारख्याच आहे ती म्हणाय हरकत नाही. तुम्ही जर मला आजच कुलूप लावलाय, तुम्ही जर समजा सरकारनी, तहसीलनी किंवा अनेक अधिकाऱ्यांनी जर माझा विचार नाही केला, मला आजच कुलूप लागल्या दाखले नाही माझा विचार केला, तर मी पूर्ण माझे 2 आई बाप येते, आम्ही 2 म्हातारे येते, माझ्या मुलं मुली येते, एवढ्यांना मी अख्ख्या तुमच्याच याच्यामध्ये उपासनासाठी मी तहसीलमध्ये येऊन बसणार आहे. हा, तुम्ही जर माझा विचार न केला तर मी पर्याय रस्ता आमच्या शेतातून गेलेला आहे. आणि नाही तुम्ही माझा विचार केला तर मी 2ही रस्त्यांना मी सुद्धा डायरेक्ट खटक्या घेऊन टाकणार आहे. हा, मग नाही तुम्ही जर विचार केला तर मी उपासनासाठी माझे आई वडील मुलं मुली पत्नी पार सर्वस्व आम्ही येऊन तिथं थांबू. आणि नाही तुम्ही आमचा विचार केला तर आम्ही घराचा विषयही सोडून देऊ, आम्ही तिथंच मेलो तरी चालेल, काही हरकत नाही. आम्ही असा पूर्णपणे निर्णय घेतोय आता. हा, या जीवनामध्ये आमच्या जगण्याचा अर्थ नाही ना आम्हाला जर कुलूपच लागलाय तर. हा, पर्याय रस्ता तुम्ही देण्यात यावा आम्हाला. मग तो तुम्ही कुठूनही द्या, जो चालू आहे तो द्या, नाही तर दुसरीकडनं द्या. नाही जर आमचा ह्या रस्त्याबद्दल जर विचारच नाही केला, सरकारनं जर आम्हाला रस्ताच नाही दिला, नाही तो असतो कुठूनही कवत नाही, दुसरा कवत नाही, पण आम्हाला रस्ताच पाहिजे. आणि नाहीच रस्ता दिला तर आम्ही सरकारच्या कचेरीमध्ये उपेक्षण्यासाठी पूर्ण कुटुंब अख्खा 2 आई वडील येते, परत 2 आई वडील येते, 5 बाजूचे अजून कुटुंब येते, 5 ते 7 कुटुंब येते अजून बाजूचे. तर त्यांची सुद्धा घरकुलं चालू आहेत, माझी सुद्धा 2 घरकुलं चालू आहे ती. तर पूर्णपणे अक्षरशः तुम्ही येऊन बघा, पूर्ण भीती तशाच आहेत. डायरेक्ट उघड्यावर माझा स्वयंपाक आहे आणि उघड्यावरच राहायची अवस्था आली. जर तुम्ही हा विचार नाही केला तर तुमच्याच तहसीलमध्ये फार फाशी सुद्धा घेऊ शकल मी. हा, फाशी सुद्धा घेऊ शकल. हा, कारण आजच कुलूप लागलाय, आजच कुलूप लागलाय तर करायचं काय? आणि ह्या जगण्यात अर्थच नाही ना, जीवनात अर्थच नाही ना, कशाला जगू? पूर्णपणे अख्खा परिवार घेऊन मी तिथं बसणार आहे. मावशी, तुमच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विषयी बोलताना तुम्ही जे भाव शो राहिलेत त्याच्यामध्ये तुम्ही आदिवासी कुटुंबात आहात, तर आदिवासीवर होणारा अन्याय हे करण्यासाठी तुम्ही तहसीलदारांना काही निवेदन दिलेत का? हो, दिलेत, अर्ज दिलेत आम्ही. हो, तहसीलदार प्रांताला, ग्रामपंचायतीमध्ये, नगरला चौक आम्ही अर्ज देऊन टाकले. बावनकुळे साहेबांना, जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्षाला, हो, जिल्हा अध्यक्षाला, विखे पाटलांना, सर्वांना आम्ही पत्र पाठवून दिले. ती माझे नाव राधाबाई मारुती भांगरे. इथं वस्तीवर शेतात जायनावाडी याच याच्यात राहणारे आम्ही आहे. ती आमचे 2 घरकुलं येते. तर आमच्या घरकुलाचं काम पूर्ण झालं नाही, काम आमचं खूप बाकी आहे. तर देवराम सकाराम भांगरे, दीपक सकाराम भांगरे यांनी आम्हाला न कळवता रस्ता पूर्ण खोदून टाकला आहे. आमच्या घरकुलांची कामं अपुरे आहे ती. तर आम्ही काय करायचं? 2004 मध्ये 4 ते 5 मध्ये रस्ता चालू होता तो. आणि आता पूर्ण आमच्या आज्या पंजांपासून वाडवडिलांपासून तो रस्ता चालूच होता, पण आज आम्हाला न कळवता त्यांनी रस्ता बंद करून टाकलाय. तर मग आमचे आज अकाल त्यांनी बंद करून टाकले. तर काय करायचं मग आता? मग तहसीलमध्ये जर समजा तुम्ही आमचा विचार नाहीच केला तर 2 ठिकाणातून आमच्या शेतातून रस्ता गेलेला आहे, तो रस्ता आम्ही बंद करण्यात येईल. जरी आम्हाला नेऊन ठेवला, कुठंही पण सरकारनं नेऊन ठेवला तरी चालेल असा निर्णय मन केला आहे आम्ही. आणि नाही जर समजा तुम्ही जर विचार केला तर आम्ही तहसीलमध्येच उपोषणाला बसण्यासाठी आम्ही तयारी धरली. हो, नाशिककरांनो,
तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण. लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.